नमस्कार. आज आपण बघणार आहोत की आपला भारताचा जो नकाशा आहे तो नक्की बनला कसा. हो, म्हणजे आपण शाळेपासून हा नकाशा बघत आलोय, पण तो नेहमीच असा नव्हता. अगदी. आणि गंमत म्हणजे आपल्या संविधानाच्या पहिल्याच कलमात काय म्हटले, भारत म्हणजेच राज्यांचा संघ. पण हा संघ, तो कसा अस्तित्वात आला? आज आपण हाच प्रवास उलगडणार आहोत. अगदी बरोबर. आणि या प्रवासात आपल्याला स्वातंत्र्याच्या वेळी असलेली 565 वेगवेगळे संस्थाने, मग तो भाषावार प्रांतरचनेचा वाद आणि त्यासाठी नेमलेले आयोग, या सगळ्यांमधून जावं लागेल. म्हणजे भारताला एकसंध ठेवण्याचं एक प्रचंड मोठं आव्हान होतं तेव्हा. हो. आणि यात सरदार पटेल आणि व्ही.पी. मेननचं योगदान आणि संविधानातील कलम 1 ते 4 यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. नाही, पण खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 565 वेगवेगळी देशी रियासतं. हो. म्हणजे ही अशी राज्य होती जी थेट ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली नव्हती. तिथले राजे महाराजे राज्य करायचे. आणि त्यांना पर्याय दिला होता की भारतात सामील व्हा किंवा स्वतंत्र रहा. मग या सगळ्यांना एकत्र आणणं हे तर एक अशक्य काम वाटतंय. हो, आणि हेच सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सचिव व्ही.पी. मेनन यांचं सर्वात मोठं यश आहे. त्यांनी साम दाम दंडभेद वापरून बहुतेक संस्थानांना भारतात विलीन होण्यासाठी राजी केलं. आणि इथेच आपल्या संविधानाचा पाळा घातला गेला. अगदी. कलम 1 नुसार भारत हा राज्यांचा संघ आहे. म्हणजे याचा अर्थ खूप सोपा आहे. भारत हा एक अविभाज्य देश आहे. राज्यांना एकत्र येऊन देश बनवता येतो, पण कोणत्याही राज्याला देशातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. बरोबर. वा. म्हणजे एकदा का भारताचा बाहेरचा नकाशा निश्चित झाला की मग देशाच्या आतल्या रेषा कशा आखायच्या यावर चर्चा सुरू झाली असणार. हो, आणि इथेच एक नवीन पण तितकाच मोठा वाद समोर आला. तो म्हणजे राज्यांची रचना भाषेच्या आधारावर करायची का. अगदी. आणि तेव्हा सरकार म्हणजे आपले नेते खूप काय म्हणतात त्याला, ढास्तावलेले होते. नुकताच धर्माच्या आधारावर देशाचं भयंकर विभाजन झालं होतं. खरंय. ती नेहरूंना आणि पटेलांना वाटत होती. त्यांना अनेक तुकड्यांमध्ये विभागलेला भारत नको होता. अच्छा. म्हणूनच मग त्यांनी विरोध केला. हो, म्हणूनच 1948च्या धार आयोगाने आणि त्यानंतर 1949च्या JVP समितीने, ज्यात नेहरू, पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या होते, भाषावार प्रांतराक्षणेला स्पष्ट नकार दिला. म्हणजे एका बाजूला देशाच्या ऐक्याची इतकी मोठी काळजी आणि दुसरीकडे लोकांची भाषिक अस्मिता, हा तर मोठा पेच प्रसंग होता. हो ना. पण सरकार इतकं ठामपणे विरोधात असताना असं काय घडलं की त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. नक्कीच काहीतरी मोठी घटना घडली असणार. ती घटना खूपच नाट्यमय होती. तेलुगू भाषिकांसाठी वेगळ्या आंध्र राज्याची मागणी खूप जोर धरत होती. अच्छा. तिथे पोट्टी श्रीमालू नावाच्या एका गांधीवादी कार्यकर्त्याने या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं. अरे बापरे. 56 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण आंध्र प्रदेशात हिंसाचार उफाळला. या घटनेने दिल्लीतल्या सरकारला प्रचंड धक्का बसला. म्हणजे त्यांना लोकांच्या भावना किती तीव्र आहेत याची तेव्हा जाणीव झाली. अगदी. म्हणजे एका व्यक्तीच्या बलिदानाने संपूर्ण देशाचं धोरण बदललं. हो. या घटनेनंतरच सरकारने 1953 मध्ये फजली अली यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आणि या आयोगाने काय सांगितलं. या आयोगाने संपूर्ण देशाचा दौरा करून एक महत्वाचा निष्कर्ष काढला. त्यांचं म्हणणं होतं की भाषेला दुर्लक्षून चालणार नाही, पण फक्त भाषा हाच एकमेव निकष नसावा. बरोबर. त्यांनी भाषेसोबतच देशाची सुरक्षा, आर्थिक सुबत्ता आणि प्रशासकीय सोय यांचा विचार करून राज्य बनवण्याची शिफारस केली. अच्छा. म्हणजे एक संतुलित दृष्टिकोन ठेवला त्यांनी. अगदी. आणि याच शिफारशीच्या आधारावर 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा पास झाला आणि मग 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. म्हणजे ही प्रक्रिया कायद्याने केली गेली. पण भविष्यात नवीन राज्य बनवायचं असेल किंवा सीमा बदलायची असेल तर त्याची काय तरतूद आहे? यासाठी आपल्या संविधानाने संसदेला प्रचंड अधिकार दिले आहेत. कलम 2 आणि 3 नुसार संसद कायदा करून नवीन राज्य बनवू शकते, 2 राज्यांना एकत्र करू शकते, राज्याची सीमा बदलू शकते किंवा त्याचं नावही बदलू शकते. हो. म्हणजेच भारताचा नकाशा हा काही दगडावरची रेघ नाहीये, तो गरजेनुसार बदलला जाऊ शकतो. आणि याच अधिकारातून विशेष दर्जा ही संकल्पना आली का? काही राज्यांना हा विशेष दर्जा का दिला जातो? बरोबर. याची काही मुख्य कारणं आहेत.
एखादा भाग डोंगराळ आणि दुर्गम असेल, आंतरराष्ट्रीय सीमेवर असेल किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल. किंवा मग तिथे मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असेल. अगदी. तर त्या भागाच्या विकासासाठी केंद्राकडून जास्त मदत मिळायला हवी. याचसाठी आसाम, नागालँड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा राज्यांना विशेष दर्जा दिला जातो, जेणेकरून त्यांचा विकास वेगाने होऊ शकेल. तर मग 565 संस्थानांच्या विलिनीकरणापासून ते भाषा आणि प्रशासनाच्या आधारावर राज्यांच्या निर्मितीपर्यंतचा हा प्रवास खरोखरच भारताच्या जडणघडणीची कथा सांगतो. हो. यातून हे स्पष्ट होतं की भारताचा नकाशा हा एक जिवंत दस्तऐवज आहे, जो गरजेनुसार बदलत राहिला आहे. अगदी. आणि हाच विचार आपल्याला एका भविष्याकडे पाहणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. तो कोणता? संसदेला राज्यांच्या सीमा आणि नावं बदलण्याचा अधिकार आजही आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात बदलत्या लोकसंख्येनुसार, आर्थिक विकासाच्या गरजेनुसार किंवा नवीन राजकीय समीकरणांमुळे भारताच्या अंतर्गत नकाशात आणखी कोणते बदल होऊ शकतात.